अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शेतकरी आपल्या जनावरांच्या संगोपनासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतो। लहान पिल्लापासून वाढवताना हजारो रुपये खर्च करून योग्य भाव मिळेल या आशेने तो बाजारात जनावर विक्रीसाठी आणतो। मात्र अनेकदा अपेक्षित किंमत न मिळाल्यास शेतकरी हताश होऊन परत जातो। पण योग्य भाव मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही। असाच एक आनंदाचा प्रसंग कोपरगाव येथील जनावरांच्या बाजारात पाहायला मिळाला। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गावातील रहिवासी तसेच माजी सरपंच तबाजी हिरामण साळुंके यांचे बंधू रावसाहेब हिरामण साळुंके राहणार सोमठाणे यांनी आपली म्हैस विक्रीसाठी 30 मार्च 2026 रोजी कोपरगावच्या आठवडे बाजारात आणली होती। इतर बाजारपेठेत न जाता स्थानिक बाजारातच योग्य भाव मिळेल या अपेक्षेने ते आले होते। त्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली। गणेशनगर येथील बबन सेठ यांनी साळुंके यांच्या अपेक्षेनुसारच म्हैस खरेदी केली। योग्य किंमत मिळाल्याने रावसाहेब साळुंके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। यावेळी त्यांनी बाजारात फटाक्यांची आतिषबाजी करत मित्रपरिवाराला फेटे बांधून आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी सुनील भोसले, अल्ताफ कुरेशी, बाबासाहेब चितळे, दिलीप कुरे, अप्पा भोसले, सोमनाथ कुरे, अशोक महाजन आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। कोपरगावच्या जनावर बाजारात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाल्यास त्यांच्या आनंदाचे स्वरूप कसे असते याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले। म्हैस लहानच्या मोठी केली, सांभाळली चांगली, एवढी पाळली होती। लहानच्या मोठी आम्हाला आनंदाने पैसे भरपूर देऊन गेले। कोपरगावच्या बाजारमध्ये आज कोपरगावच्या बाजारमध्ये आम्ही सोमठाणा इथून आलेलो। तर आमचे चुलते रावसाहेब भाऊ यांनी लहानची मोठी पार्टी केली होती। आज ती चांगल्या पैशाने गेली तर त्यांना खूप आनंद झाला। अशा पद्धतीने आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला। सगळ्याला पेटे बांधले। त्यांना तमांना व्यापाऱ्यांना आवाहन करतो की असाच माल आणावा ही विनंती कोपरगाव बाजार। त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी सगळ्यांचे। आज 30/3 रोजी आजचा सोमवारचा बाजार होता। लोक म्हणतात का लोणीचा बाजार मोठा आहे, घोडेगावचा बाजार मोठा आहे, पण कोपरगावचा बाजार सुद्धा खूप चांगला आहे। आज आमचे मित्र रावसाहेब साळुंके यांची म्हैस होती आणि ती लहानपणापासून पार्टी घेतली होती। चांगल्या प्रकारे तिला खाऊ पिऊ घातलं आणि उत्तम प्रकारे आज बाजारला आणली आणि तिचे एकदम व्यवस्थितपणे चांगली रक्कम भेटली। लोक म्हणतात लोणीच्या बाजारात चांगले पैसे भेटतात, पण नाही, आपल्या सोमवारच्या बाजारात सुद्धा कोपरगावला एकदम चांगली रक्कम भेटली आणि आमचे बाबन शेठ कुरेशी यांनी ती म्हैस घेतली आणि त्या पद्धतीने हे पण खूप खुश येतं अशी म्हैस आणि घेणारे पण खुश येतं आणि ती पण 20 लिटर दूध देईल असं